शीतल दीदी हां नक्की आहे रविवार या. अगं हो नक्की, मी प्रॉमिस म्हणल्यावर नक्की येणार तुला भेटायला. चल तुला आमची रूम दाखवते. या कॉटवर आजी झोपतात आजी. आणि त्या कॉटवर पऊ झोपते. हां आणि तू? फिल्टर कुठे आहे? फिल्टर हे. आता तुला पाणी घेता येतं यातलं? हा खडूस आहे का चांगली ग? खवळत नाही ना अशी? माझी आजी तर लय खवळते मला. देव देईल दिसावा. हे साहेब भेटले. कोणते उदय सामंत सर? तुला राग येतो का सारखं गाणं म्हणलं? शारू बाये. अशी बोलती. आणि पप्पा म्हणतात विशाखा मी तुला नेला येतो येतो येतो. येतात का मग? विशाखा, देव जर तुझ्यावर प्रसन्न झाला आणि त्याने तुला जादूची कांडी दिली, त्या कांडीने समज कुठले बी 3 वरदान मागायचे, तू काय काय मागशील? तू समज हे वर्ग माझाच हे कसं कळतं तुला? म्हणजे पावलावर कळतं का कसं कळतं? तुला कळतं का कॉलेज मधलं? नाही, मी दुसऱ्याच वर्गात बसते. अमृताच्या या क्षणाने मोहरावी फूल पाने. या सुगंधी संस्कृतीचा श्वास व्हावा मोकळा. हा स्वागताचा सोहळा. नमस्कार, मी शीतल. स्वागत आहे तुमचं आपल्या अस्सल धडाकेबाज या चॅनलमध्ये. खरं तर दरवेळेस एक नवीन अस्सल धडाकेबाज मी तुमच्यासाठी घेऊन येत असते, पण आजचा जो धडाकेबाज आहे, आजची जी धडाकेबाज असणार आहे ती खरंच खूप विशेष आहे. तर आज आपण भेटणार आहोत 10 वर्षांच्या विशाखाला. तिच्यासोबत मनमोकळ्या गप्पा मारायच्यात. रविवारी पण हां हां येईन नक्की. आता मला माहिती झालंय ना, मला माहित नव्हतं हे. खरं आहे रविवार नक्की. हां हो. शीतल दीदी हां नक्की आहे रविवार या. अगं हो नक्की, मी प्रॉमिस म्हणल्यावर नक्की येणार तुला भेटायला. हा ते पण स्वीट्स घेऊन. हा ओके, चल तिकडं जायचं? हा मला शाळा दाखवती ना? हा. मला माहित नाही, फक्त सगळे वर्ग, ते तुम्ही जेवायला कुंकड जातात ते सगळं दाखव. आता कुंकड जायचं. चल तुला आमची रूम दाखवते. चला इकडं. हा झोपायची मै ही झोपायची आहे. हे हा तुझा बेड कोणता आहे ह्यातला? ह्यो कॉट ह्याच्या या कॉटवर आजी झोपतात आजी. हां अलीकडच्या. हां आणि त्या कॉटवर पऊ झोपते. हां आणि त्या दुसऱ्या कॉटवर मुक्ता झोपते. हां त्या कॉटवर मुक्ता. हा. आणि तू? मी चवळ्यावर. कुठं खाली? हा. आणि बेड नाही तुला? बेड नाही, मी चवळ्यावरच झोपते. आता किचन दाखवते. बरं चला किचन. ते हे कुठे? हां येणार येणार नक्की. इकडं आलं की किचन. फिल्टर कुठे आहे? फिल्टर हे फिल्टर आहे. आता तुला पाणी घेता येतं यातलं? हा घेऊन दाखव बरं मला, कसं घेशील? आणि परत ग्लास कसा ठेवायचा वर? येतंय ठेवता मला. आणि ताट पण ठेवतात. ताट इथं राखला. हां येईन मी. नक्की तुला म्हणलं ना प्रॉमिस. हा आजी येते का? आजी हा खडूस आहे का चांगली ग? चांगले आता. चांगले आहेत ना? खवळत नाही ना अशी? माझी आजी तर लय खवळते मला. नाही ना खवळत नक्की? माझी आजी मला पिलू म्हणते. रंजना आजी पिलू वाघ. मी रंजना आजीची नात आहे. हां पिलू. हा अजून तुला टोपण नाव कोणते? शारू आहे. शालू. तिथं गावातल्या मैत्रिणी ते असतात ना खेळायला त्याला गेल्यावर? हा बस इथं मध्ये रानात बसल्यावानी वाटतंय. इथं ना हां रानात असल्यावानी. सावली, झाड. रानातलं काय काय आवडतं तुला सांग बरं त्यांना. गावाकडं मला हे आहे खायला. ते शेंगात तुरीच्या, पुन्हा भुईमुगाच्या शेंगात. भुईमुगाच्या. तू जात असते का रानात भुईमुगाच्या शेंगा तोडायला? शेंगा मला नाही तोडता येत, मम्मी तोडती ना माझी. मम्मी तोडते. हा
नरेंद्र स्वामीचा कार्यक्रम होता तर मी पुण्याहून गावाकडेच गेलते. गाणं तिथं म्हणली का काही भजन वगैरे? त्यांचं भजन येतं का एखादं स्वामी समर्थांचं त्यांचं कुणाचं? आहा. पप्पा म्हणले यायचं का बाहेर. पप्पाला नग म्हणलं मी. मला रिक्षातच बसू द्या म्हणलं पप्पाला. तुझ्या पप्पाला गाणं आवडतं का तुझं? आवडतंय. काय म्हणत असते पप्पा तुझे? पप्पा म्हणतात असते मन मन. मला पप्पा रोज अभंग लावून देते. तर कोणता? जाऊ देवाची आगावा. जाऊ देवाची आगावा. जाऊ देवाची आगावा. देव देईल दिसावा. देव सांगू सुख दुःख. देव सांगू सुख दुःख. देवानी वारील बुक. जाऊ देवाची आगावा. देव देईल दिसावा. देव देईल दिसा. एवढंच आहे. एवढं. आणि पुण्याला गेल्यावर मजा आली? हा. कोण कोण भेटलं तुला? सगळे नीलमताई. अजून? ते सर. नीलमताई काय म्हणल्या तुझं गाणं झाल्यावर? त्या तर हिथं बी रडल्या होत्या बीडमध्ये बी. पुन्हा दीपाताई भेटल्या. अजून? अजून ते साहेब भेटले. कोणते? उदय सामंत सर? हा. सगळेच म्हणत होते काय विशाखाने गाणं भारी म्हणली, काय भारी म्हणली. म्हणलं आम्ही तरी यावं पटकन बोलायला. जातानी कशाने गेलतात तुम्ही? पुण्याला हं? बसनी. मग काय काय खाल्लं तिकडे गेल्या? खिचडी खाल्ली. फक्त? हा. खिचडी, श्रीखंड. हा. मी म्हणलं गोड कसं नाही, तुला गोड आवडत? तुला गावाकडे गेल्या मी म्हणत असतं ना गाणं म्हणून दाखव, गाणं म्हणून दाखव. राग येतो? लोक तुला गावातली तुला राग येतो का सारखं गाणं म्हणलं? नाही. नाही ना? नाही तर आमचा यायचा राग. मी तर सारखंच म्हणते. पण मला तुझं गाणंच लय आवडलंय. सारखं ऐकतच बसा वाटतं. एक झालं की एक झालं की एक. तुला घरात सगळ्यात जास्त कोण आवडतं? पप्पा मम्मी मला सगळे आवडतात घरातले आमच्या. म्हणजे असं बोलतं तर त्यांचे आवाज काढता येतात का? हा. आजीचा आवाज काढणं. आजी कशी बोलते? शारू बाये. अशी बोलते. अजून? अजून मम्मी म्हणते विशू. आणि पप्पा म्हणतात विशाखा मी तुला न्यायला येतो येतो येतो. येतात का मग? येते तर. आजी असं जेवायला त्याला चल म्हणल्यावर कशी म्हणते? पिलू चल जेवायला. शारू चल चल. अशी बोलते आजी. आणि लहान लेकरं? डिटू डिटू डिटू. ए डिडी काय 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 करते डिडी काय करते. असे मला म्हणतात लहान लेकरं. डिडू काय करते. गावाकडे गेल्यावर पुन्हा येऊ वाटत नसेल ना? काय वाटतं? नाही. गावाकडे राहू वाटतं. मग इथले मित्रमैत्रिणी म्हणत असताना विशाखा आली नाही, विशाखा आली नाही. असं काय विशेष आहे बरं मग गावाकडे जावं वाटतं? मम्मीला भेटली का? हा. मम्मीला हा. भेटली का माझ्या मम्मीला? हा भेटले होते ना. मम्मीकडे गेल्यावर येऊ वाटत नाही? हा. पण सर तर मम्मीला ते बोलवत असतात ना इकडं सारखं भेटायला. सर बाकीच्या मुलांचे गावाकडे गेलं की शाळेतच येऊ वाटत नाही. आणि इथं असल्यावर आठवण येते. आठवण येते. नाही मम्मीला सांगते ना मी म्हणेन तिला आठवण येते तुम्ही दर रविवारी भेटायला येत जा. मी सांगितलं येतात त्या. आपला व्हिडिओ झाला ना त्यांना पाठवतो आपण. मग येत जाते त्या. पण शाळा बी चांगली आहे ना ग शिकायला. मग बघ ना तू शाळेत येते म्हणून तुला पुण्यापर्यंत जायला भेटलं. गावाकडे राहायला भेटलं असतं का? नाही खूप गोड मुलगी आहे. एकतर अतिशय व्यवस्थित राहणीमान आहे. शिवाय तिचं आकलन शक्ती ज्याला म्हणता येईल की कॅप्चरिंग पॉवर खूप चांगली आहे, खूप स्ट्रॉंग आहे. तिला एखादं गाणं एकदा दोनदा ऐकवलं ना की ते गाणं तिला एकदम पाठवून जातं. आणि आवाजात एवढा गोडवा आहे की बऱ्याचदा असं होतं की वर्गात ती गाणं म्हणत असते, मी तर बसलेलो असतो आणि मला राहत नाही, मी उठून तिच्या बाजूला जाऊन बसतो. विशाखा असं मस्त किती गवळणी अभंग भारी म्हणते. देव जर तुझ्यावर प्रसन्न झाला आणि त्याने तुला जादूची कांडी दिली, त्या कांडीने समज कुठले बी 3 वरदान मागायचे, तू काय काय मागशील? म्हणजे काही पण मागायचं, फक्त तीनच चान्स भेटणार तुला. काय आधी पहिल्यांदा काय मागशील देवाला? दिसून दे. दुसरं पण तरी असं कुणासाठी मागशील दुसरं? देव म्हणला अजून माग. पप्पासाठी.
पप्पासाठी काय मागशील पप्पासाठी? मी आता थोडी लहान आहे का, हा मी तुझ्या एवढी होणार आहे हा मग 2-3 वर्षांनी. हा पप्पासाठी 2 झाले. अजून काय मागशील? अजून मला माहित नाही. मलाच. बरं जाऊ दे, तुझं पहिलं वरदान तर पूर्ण व्हायला पाहिजे. तुला असं समज असं वर्गात जायचं, तू कशाहून जाते? असं समज हे वर्ग माझाच आहे हे कसं कळतं तुला? माहिती मला. म्हणजे पावलावर कळतं का कसं कळतं? पावला. तुला कळतं का कॉलेज मधलं? नाही, मी दुसऱ्याच वर्गात घुसते. लक्षातच राहत पाणी नाही. घ्यायचं, हा पाणी घ्यायचं कळतं का? नाही, आमच्या कॉलेजमध्ये पाणी नाही आणि मी वर्गात एका वर्गात जायचं असलं की दुसऱ्याच वर्गात घुसते. मग तू कशी बघा मला बरोबर रूम मध्ये घेऊन गेली, हा तसं मग ते कसं कळतं तुला की आपल्याला हेच रूम मध्ये जायचंय? हा. मी दुसऱ्या वर्गात नाही तर ती एका वर्गात जाते. त्याच वर्गात जाते बरोबर. दुसऱ्याच वर्गात जाते. मग तुला म्हणायला होते तर असं हा एकादशीला गेल्यावर तू सगळं म्हणल्यावर मला राग पण येत नाही ना. नाही येत. मी तर म्हणलं माझी बहीण मला म्हणली का हा. तर मला राग येतो. लय माझा नाही येत. नाही तसं सांग बरं का, नाही तर राग आल्यावर पुन्हा. नाही येत का राग. विशाखा, बरं आता आपल्याला हे म्हणजे आता तुला माहिती का आतापर्यंत आपण जेवढं बोललोत का तेवढं रेकॉर्ड झालंय. ते सगळ्या महाराष्ट्रात बघणार आहेत. तुझे मम्मी पप्पा सर मित्रमैत्रिणी सगळे बघणार आहेत. मग तुला असं म्हणजे पप्पाला काय सांगा वाटतंय? काय म्हणायचंय तुला? म्हणजे पप्पा अशी काळजी करीत असते ना, तुला दिसत नाही ते, मग काय म्हणावं वाटतं त्यांना? मला आठवण येते पप्पाने शाळेत आणून सोडल्यावर रडते मी. पप्पाची ती मम्मीची आजीची ती चुलत्याची ती चुलतीची ती भावाची ती बहिणीची ती सगळ्यांचीच येते. हा. पण हे बी महत्वाचं आहे ना ग, इथं बी शिकायला भेटतंय सगळं. मग शिकल्यावरच पुढे जाता येतंय ना, गावाकडे असल्यावर मग काय येतंय? पण मी सक्रातील जाणार आहे. हा कधी घ्यायचे स्वागत गीत? स्वागत गीत आपल्याला तुझी कोणती मैत्रीण आहे स्वागत गीत म्हणणारी? पौळ. मग तिला बोलूत आपण बाहेर म्हणून आपण थांब. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू मंत्र आहे वेगळा हा स्वागताचा सोहळा, हा स्वागताचा सोहळा. अमृताच्या या क्षणाने मोहरावी फुलपाने, अमृताच्या या क्षणाने मोहरावी फुलपाने. या सुगंधी संस्कृतीचा, या सुगंधी संस्कृतीचा श्वास व्हावा मोकळा, हा स्वागताचा सोहळा, हा स्वागताचा सोहळा. ज्ञानरूपी दूत आले एक ठाई एक झाले, ज्ञानरूपी दूत आले एक ठाई एक झाले. ते इथे साकार झाले, ते इथे साकार झाले, वंदू त्यांच्या पाऊला, हा स्वागताचा सोहळा, हा स्वागताचा सोहळा. ज्ञान हा डोळा मनांचा, ज्ञान हा ठेवा गुणांचा, ज्ञान हा डोळा मनांचा, ज्ञान हा ठेवा गुणांचा. सुज्ञतेचा नम्रतेचा, सुज्ञतेचा नम्रतेचा डौल आहे वेगळा, हा स्वागताचा सोहळा, हा स्वागताचा सोहळा. ही कलेची भूमी माता, धन्यतेचा तिलक माता, ही कलेची भूमी माता, धन्यतेचा तिलक माता. सज्जनांच्या दर्शना
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू मंत्र आहे वेगळा हा स्वागताचा सोहळा हा स्वागताचा सोहळा तर कशी वाटली विशाखा? तुम्हाला तर नक्कीच आवडली असेल. आणि आपल्या आयुष्यात आपल्याला अशी काही माणसं भेटतात ना, ती आपल्या आयुष्यात आपल्या मनात घर करून जातात. असं म्हणतात, स्वतःसाठी जरी काही करता आलं नाही तरी इतरांसाठी करून पाहावं. दुसऱ्याच्या डोळ्यातील अश्रू पुसताना त्यात आपलंच प्रतिबिंब शोधावं. पण खरंच दृष्टी नसतानाही किती निरागसपणे आणि प्रेमळपणे ती सगळ्यांशी बोलतीये, गाणं म्हणतीये. तुम्हाला विशाखा नक्कीच आवडली असेल. तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.